पुण्यामधल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर येते। या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक झाली आहे। ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप या 2 डॉक्टरांवरती आहे। डॉक्टर अजय तावरे यांच्यासह आणखी एका डॉक्टरला पुण्यातल्या कार अपघात प्रकरणी अटक करण्यात आली आहे। संबंधित अल्पवयीन मुलगा हा मद्यप्राशन करून ही गाडी चालवत होता का हे ब्लड रिपोर्टमधून स्पष्ट होणार आहे। परंतु ब्लड रिपोर्टमध्ये ससूनच्या 2 डॉक्टरांनी फेरफार केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये डॉक्टर अजय तावरे यांचाही समावेश आहे। त्यामुळे आता पोलिसांनी कारवाई करत डॉक्टर तावरे यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक केली आहे। मिकी घाई आपल्याला माहिती देतील। मिकी, यामध्ये ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांचं कनेक्शन कसं समोर आलंय? ज्ञानदा, जर आपण आता बघितलं तर अतिशय धक्कादायक माहिती या पोर्शे कार अपघातात समोर आलेली आहे। अर्थात ज्या पद्धतीने पोलिसांनी सुरुवातीला या सगळ्या गुन्ह्यामध्ये जे कलम लावलेली होती ती कशा पद्धतीने चुकीची होती, किंबहुना ती आणखीन कशा पद्धतीने ताकदीची लावता आली असती हे नंतर हळू समोर आलं। परंतु आता याच्यामध्ये आणखीन धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे ससून रुग्णालयातील काही डॉक्टर्सनी, काही लॅब आहेत त्यांनी अर्थात तिथं ब्लड सॅम्पल्स चेंज केलेले आहेत या अल्पवयीन मुलाचे। हे देखील आता पोलिसांच्या या तपासात समोर आलेलं आहे। एवढंच काय तर पोलिसांनी थेट जे वरिष्ठ डॉक्टर आहेत ससून रुग्णालयातील, ज्याच्यामध्ये स्वतः अजय तावरे हे एक सिनियर डॉक्टर आहेत आणि त्याचबरोबर श्रीहरी राहले म्हणून त्यांना देखील अटक केली आहे। त्यांना पुण्यातील आयुक्तालयात आणण्यात आलेला आहे। या त्या ठिकाणी त्यांची आता कसून त्या ठिकाणी चौकशी देखील सुरू आहे। दुपारच्या सुमारास त्यांना पुण्यातील जे शिवाजीनगर कोर्ट आहे त्या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। मात्र अतिशय धक्कादायक माहिती म्हणावी लागेल। बरोबर आहे, ही धक्कादायक माहिती आहे, कारण 2 डॉक्टर सुद्धा या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं कळतंय। ब्लड सॅम्पलमध्ये, ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्यासंदर्भात पोलिसांनी या 2 डॉक्टरांना, ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक केल्याचं कळतंय। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।